नमस्कार सर्व ताईंना व दादांना. आज आजी करणार आहे एकदम गावरान पद्धतीने बोंबलाची भाजी. व्यवस्थितपणे आता साळून घेऊ राहिले बघा, घाण काढून राहिले. कारण की मी खात नाही, मी पूर्ण शाकाहारी. घरातील आई वडिलांना खावं लागतं, आईला वडिलांना आणि बघा आणि आजीला हे आताशी बोंबील खुडून घेतले आहे. काही ताई म्हणत असन जे इथं शेणावरतीच ठेवू राहिलेले आहे, शेणावरती नाही ते आपल्याला गरम पाण्याने धुवून घ्यायचे. असं काय म्हणू नका, एकदम गावरान पद्धतीने कालवणारे खायला पण स्वादिष्ट लागतं. हळद, धन, खोबरं, शेंगदाणे, मीठ, मसाला आपला ए बाई, इकडं मिरची, इकडं कोथिंबीर मसाला, काळा मसाला, तरीवाला मसाला एकत्र. बोंबलाच्या काड्या आता शिजायला टाकायच्या. आता हे दळून घ्यायचं. हे बघा, काहीला वाटत असं ना आईची कढई थोडी खराब का बरे. हे बघा, आईने जिरकं केलेलं आहे माझ्यासाठी. इथं बोंबलाचे काढे आणि आता एक मिक्सरमधले आणि इथं मसाला आहे, कांदा कोथिंबीर. जवळजवळ 2.5-3 वगैरे तेल घेतलेलं आहे आजीने आता कढईमध्ये. आणि एकदम चुलीवरची बोंबलाची भाजी होणार आहे आपली. आजी सांगेल तुम्हाला कशी करायची भाजी. आई काड्या धुवून घ्यायचं, त्याला परतू घ्यायचं. जाळली लागणार आहे मसाला जळतो काय काय, त्याला ते व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. ही लाल मिरची आपली एक चमचा टाकलेला आहे आईने. हा मसाला, कांदा कोथिंबीर. हे बघा, कांदा कोथिंबीर मसाला. हे बघा, व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. आणि आता जास्त जाळ लागल्यामुळे आजीने खाली घेतली होती. आता पुन्हा कढई ठेवलेली आहे. हे बघा, आता टाकलेलं आहे. मिक्सर मध्ये दळून आणले ना शेंगदाण्याचं, ते थोडं टाकलं. आता शिजून द्यायच्या. तर पीठ मळून घेते. तरी जाणारच नाही त्याची. आपल्याला पहिल्यांदा बोंबलाच्या काड्या शिजून द्यायच्या आहे 5-10 मिनिटं. हे बघा, आता आईने टाकलेलं आहे चांगल्या काड्या शिजून. आता त्याच्यामध्ये जवळजवळ आता दळून आणलेलं मिक्सरमध्ये सर्व टाकलेलं आहे. सर्व टाकलं ना. आता आपल्या माणसानुसार करायचं, किती माणसे 2 का 3. कढई बघा खूपच तापलेली आहे. जाळा जेवढा चालला माणसाला भूक लागली. पिठाच्या हाती माई ही गडबाजी होणार एक पातळ आई तुम्हाला. मजगट झाली काय, पातळ नाही झाली. आता जवळजवळ आपल्या चुली उकळून द्यायची ती 10-15 मिनिटं चांगली, तिच्यातला आर उतरेपर्यंत. खूपच छानशी भाजी. आणि बघा स्वस्तिक सॉस. काही मीठ टाकायची काही गरज नाही. बघा, फायनली आईने बनवलेली बोंबलाची भाजी तुम्ही बघू शकता. एकदम छानशी दिसत होती बघा. आणि बोंबलाच्या काड्या पण बघा. आणि एकदम आपली चुलीवरचं हे कालवण होतं. जेणेकरून बघ तरी बघा, तरी पण बघितले असं तुम्ही. आणि इकडं आईने लगेचच आता चपात्याची तयारी करण्यासाठी तेल घेतलेलं आहे आणि पीठ मळलेलं आहे. आणि टेम्परेचर वाढते मोबाईलचं, त्याच्यामुळे बंद होऊ शकतो. हे बघा, अशी भाजी जर तुम्ही बनवली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. जर बनवणार असेल तरी सांगा ताई. आणि खास खूप छानशी भाजी सोप्या पद्धतीने सांगितली होती ताईंनी, आईने. मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तर जय शिवराय, जय महाराष्ट्र. धन्यवाद.